समासादिषु पञ्चवृत्तिषु समुदाये शक्तिः इति स्वमतं प्रतिपाद्य व्यपेक्षावादिनां मतं प्रतिपाद्यते। यत्तु व्यपेक्षावादिनो नैयायिकमीमांसकादयः व्यपेक्षावादिनः भवन्ति। व्यपेक्षावादिनः अवयवेषु शक्तिः स्वीक्रियते, समुदाये तु शक्तिः न स्वीक्रियते इति। राजपुरुष इत्यादौ राजपदादेः सम्बन्धिनि लक्षण एव राजसम्बन्धवद अभिन्नः पुरुषः इति बोधात्। एवं तर्हि यदि अवयवेव शक्तिः स्वीक्रियते, समुदाये तु न शक्तिः स्वीक्रियते, तर्हि राज्ञः पुरुषः राजपुरुषः इत्यस्मात् राजसम्बन्धी पुरुषः राजसम्बन्धी अभिन्नः पुरुषः इति वाक्यार्थबोधः कथं भवति इति चेत् उच्यते राजादेः सम्बन्धिनि लक्षणैव इति। राज्ञः राजन् शब्दस्यैव राजसम्बन्धी इत्यर्थे लक्षणं स्वीक्रियते। तस्य च पुरुषशब्देन अभेदः संसर्गः राजसम्बन्धी अभिन्नः पुरुषः इति वाक्यार्थबोधश्च जायते इति। अत एव राज्ञः पदार्थैकदेशत्वात् न तत्र ऋद्धस्य इत्यादि विशेषण अन्वयः। लक्षणस्वीकारस्य प्रयोजनमपि उच्यते तैः। लक्षणस्वीकारादेव अत एव लक्षणस्वीकारादेव राज्ञः पुरुषः इत्यत्र राजसम्बन्धी इत्येव पदार्थः। लक्षणया राजसम्बन्धी इत्येव पदार्थः। अतः तत्र राजपदार्थः पदार्थैकदेशः भवति। अतः तत्र ऋत्थादिशब्दानाम् अन्वयो न भवति। ऋत्थस्य राज्ञः पुरुषः इत्यादि रीत्या अत्र ऋत्थादि विशेषाणाम् अन्वयः न भवति। कुत इति चेत् पदार्थः पदार्थेन अन्वयति, न तु पदार्थैकदेशेन इत्युक्तत्वात्। राजसम्बन्धी इत्येव पदार्थः, राजपदार्थः तत्र एकदेशः, अतः तत्र ऋत्थस्य इत्यादीनाम् अन्वयो न भवति इत्येतदपि लक्षणस्वीकारस्य प्रयोजनं वर्तते इति तैरुच्यते। अत एव राज्ञपदार्थैकदेशत्वात् न तत्र ऋत्थस्य इत्यादि विशेषण अन्वयः। पदार्थ पदार्थेन अन्वयति, न तु पदार्थैकदेशेन इत्युक्तेः। सविशेषणानां वृत्तिर्न वृत्तस्य च विशेषणयोगो न इत्युक्तश्च। तत्र प्रमाणान्तरम् उच्यते सविशेषणानां वृत्तिः न, सविशेषणानां विशेषणयुक्तानां पदानां वृत्तिः न भवति। वृत्तेः पूर्वं समासादः पूर्वं राजन् शब्दस्य ऋत्थः इति विशेषणं, तर्हि तत्र तदनन्तरं विशेषणयोगानन्तरं समासो न भवति, वृत्तिः न भवति। एवं तर्हि वृत्त्यनन्तरं विशेषणमस्तु इति चेत् वृत्तस्य विशेषणयोगो न। वृत्तस्य वृत्तौ जाते तदनन्तरं तत्र एकदेशे पदार्थान्वययोगः न भवति इति हेतोरपि ऋत्थस्य राज्ञः पुरुषः इत्यादौ समासः न भवति, वृत्तिः न भवति इत्येतत् लक्षणस्वीकारस्य प्रयोजनम् इत्युक्तम्। नव घनश्यामो निष्कौशम्बिः गोरथ इत्यादौ इवादिप्रयोगापत्तिः न वा अथवा पूर्वमेकं प्रयोजनमुक्तं प्रयोजनान्तरम् उच्यते घनश्यामः इत्यादौ इवादिप्रयोगापत्तिः न भवति। इवादिप्रयोगापत्तिरूप दोषः न भवति। घनश्यामः घन इव श्यामः घनश्यामः तद्वत् निर्गतः कौशाम्ब्यः निष्कौशाम्बिः गोयुक्तः रथः
गोरथः घन इव श्यामः घनश्यामः तत्र विग्रहवाक्ये इव शब्दः श्रूयते निर्गतः कौशाम्ब्याः इति विग्रहवाक्ये निर्गतः इति श्रूयते तदनन्तरं गोयुक्तः रथः इत्यत्र विग्रहवाक्ये युक्तशब्दः श्रूयते तेषां वृत्तावपि समासेऽपि श्रवणं स्यात् घन इव श्यामः इत्यत्र विग्रहवाक्ये विद्यमानस्य इव शब्दस्य वृत्तावपि श्रवणं स्यात् तस्य प्रतिषेधो वक्तव्यः परन्तु लक्षणस्वीकारात् तादृशदोषः नास्ति लक्षणस्वीकारात् अत्र इवादिशब्दानां प्रयोगो न भवति प्रयोगस्य प्राप्तिरेव नास्ति कुतः घनशब्दस्यैव घनसादृश्ये लक्षणा स्वीक्रियते घनशब्दस्यैव घन इव श्यामः इति विग्रहवाक्ये इव शब्दः श्रूयते सादृश्यबोधनाय अत्र घनशब्दस्यैव घन इव इति घनसादृश्ये लक्षणाबोधनात् घनशब्दस्यैव घनसदृशः इत्यर्थः तथा च समासे इव शब्दः प्रयोक्तव्यः स्यात् इत्येतादृशदोषः नास्ति एवम् अन्यत्रापि निष्क्रान्तार्थस्य युक्तार्थस्य च लक्षणया एव सिद्ध्यतीति तयोः प्रयोगावतिरपि नास्ति इत्यर्थः नव घनश्यामो निष्कौशम्बिः गोरथ इत्यादौ इवादिप्रयोगापत्तिः न लक्षण एव उक्तार्थतया उक्तार्थानाम् अप्रयोगः इति न्यायेन इवादीनाम् अप्रयोगात् कुतः इवादीनाम् अप्रयोगः इवादीनां प्रयोगोऽपि न भवति न आवश्यकम् इत्युक्तं कुतः इत्युच्यते तत्र पूर्वमुक्तं लक्षणया घनशब्दस्यैव लक्षणया घनसादृश्यमर्थः इति तथा च लक्षणया एव तत्र सादृश्यस्य उक्तत्वम् एवं लक्षणया सादृश्यस्य उक्तत्वे उक्तार्थानाम् अप्रयोगः इत्यतः पुनः इव शब्दस्य प्रयोग आवश्यकता नास्ति इति उक्तार्थानाम् अप्रयोगः येन केनापि मार्गेण उक्तः अर्थः तस्य पुनः प्रयोगः न आवश्यकः अतः अत्र यद्यपि विग्रहवाक्ये घन इव इति इव शब्दः श्रूयते तथापि इव शब्दार्थसहितस्य सादृश्यसहितस्यैव ग्रहणं लक्षणया एव भवति एवं लक्षणया सादृश्यस्य उक्तत्वात् सादृश्यबोधनाय पुनः इव शब्दस्य प्रयोगो नावश्यकः इति भावः लक्षण एव उक्ततया सादृश्यस्य उक्ततया उक्तार्थानाम् अप्रयोगः इति न्यायेन इवादीनाम् अप्रयोगात् नापि विभाषा इति सूत्रम् आवश्यकम् लक्षणया राजसम्बन्ध्य अभिन्नः इति बुबोधयिषायां समासस्य राजसम्बन्धवान् इति बुबोधयिषायां विग्रहस्य च प्रयोगनियम सम्भवात् अत्र महदलाघवं वर्तते विभाषा इति सूत्रं न कर्तव्यं भवति इति तत्र समास आरम्भे एव विभाषा इति सूत्रं क्रियते महाविभाषा इत्युच्यते तत्र वृत्तौ सर्वत्रापि अनुवर्तते इत्यतः तस्य महाविभाषा इति प्रयोगः तेन च समासस्य यथा समासः सर्वेपि विकल्पाः अतएव तत्र यत्र आवश्यकं तर्हि तत्र नित्यं समस्यते इति प्रत्येकम् उच्यते अतः समासानां सर्वेषां विकल्पत्वात् यथा समस्तस्य साधुत्वं तद्वत् विग्रहवाक्यस्यापि साधुत्वं वर्तते राजपुरुषः इति शब्दस्य यथा साधुत्वं भवति तद्वत् राज्ञः पुरुषः इति विग्रहवाक्यस्यापि साधुत्वं भवति तादृश अर्थसिद्ध्यर्थम् अत्र आरम्भे एव विभाषा इति सूत्रं क्रियते
विभाषा इति सूत्रं कर्तव्यं न भवति। कदा? लक्षणस्वीकारे। पूर्वोक्तरीत्या लक्षणस्वीकारे विभाषा इति सूत्रं न कर्तव्यं भवति इति लाघवं च वर्तते। नव नापि विभाषा इति सूत्रम् आवश्यकं। लक्षणया राजसम्बन्ध्यभिन्नः इति बुबोधयिषायां बोधितुम् इच्छायां यदा राजसम्बन्ध्य अभिन्नः इत्यर्थं बोधयितुम् इच्छा जायते इत्यर्थं बोधनीयं तत्र समासः भवति। राजसम्बन्ध्य अभिन्नः इति बोधस्य इति ज्ञानस्य बोधयिषायां बोधितुमिच्छायां लक्षणया राजसम्बन्ध्य अभिन्नः पुरुषः इत्युच्यते। तत्र समासः भवति। समासेन च कीदृशार्थः सिद्ध्यति? राजसम्बन्ध्य अभिन्नपुरुषः इत्यर्थः सिद्ध्यति। केवलं राजसम्बन्धवान् पुरुषः राजसम्बन्ध्य अभिन्नपुरुषः इति एकार्थीभावः नास्ति। राजसम्बन्धवान् पुरुषः इत्येव बुबोधयिषायाम् इत्येव बोधयितुम् इच्छायां समासो न भवति। विग्रहवाक्येव श्रूयते, पदद्वयमेव श्रूयते। एवञ्च यत्र राजसम्बन्ध्य अभिन्नपुरुषः इति बोधः आवश्यकः तत्र समासः। राजसम्बन्धवान् अयं राजसम्बन्धवान् पुरुषः इत्येव बोधः आवश्यकः तर्हि तत्र समासो न भवति। एवञ्च विभाषया यद् बोधनीयं तदत्र लक्षणया एव बोध्यते इत्यतः विभाषा इति सूत्रमपि न आवश्यकम्। एवञ्च पदार्थैकदेशे अन्वयो न भवति। पुनः घनश्यामः इत्यादौ इवादिशब्दस्य प्रयोगापत्तिः न इदानीम् उच्यते विभाषा इति सूत्रमपि न आवश्यकम् इति। एवञ्च लक्षणस्वीकारे प्रयोजनान्तराणि वर्तते इत्यतः अत्र राज्ञः पुरुषः इत्यत्र राजसम्बन्ध्य अभिन्नः पुरुषः इत्यर्थ लाभाय अत्र राजन् शब्दे एव राजसम्बन्धी इत्यर्थे लक्षण स्वीक्रियते। अतः समुदायस्य तत्र शक्तिः नास्ति। समुदाये शक्तिस्वीकारः न आवश्यकः, समासे शक्तिस्वीकारः न आवश्यकः इति नैयायिकादीनां मतम्। नव विभाषा इति सूत्रम् आवश्यकं। लक्षणया राजसम्बन्ध्य अभिन्न इति बुबोधयिषायां समासस्य राजसम्बन्धवान् इति बुबोधयिषायां विग्रहस्य च प्रयोगनियमसम्भवात्। नापि शक्ति पंकजशब्दवत् इति पंकजशब्दप्रतिद्वन्द्विता शक्तिसाधिका तत् शक्तिसाधिका अस्तु। अत्र उच्येत वैयाकरणैः उच्येत समुदाये शक्तिं स्वीकरोति यः तेन एवम् उच्येत। यथा पंकजशब्दात् पद्मस्य बोधः अवयवशक्तिं विना पंकजशब्दात् यथा पद्मस्य बोधः भवति अवयवशक्तिं विना पंकजनिकर्तृ इत्यादि अवयवार्थं विना पंगे जायते इति पंकजम् इति पंगे जायते इति अवयवशक्तिं विना यथा समुदायात् पद्मम् इत्यर्थस्य पुष्पविशेषस्य बोधः भवति तद्वत् राजपुरुषः इत्यत्रापि अवयवार्थज्ञानं विना समुदायात् बोधः अस्तु इति मीमांसकान् नैयायिकान् प्रति प्रश्नः। तत्र यद्यपि अन्यत्र राजपुरुषः इत्यादौ
നൈയായികൈः സമുദായേ ശക്തിः ന സ്വീക്രിയത്തെ അവയവേഷു ശക്തിः സ്വീക്രിയത്തെ തഥാപി പങ്കജമിത്യാദൗ തൈः സമുദായശക്തിരേവ സ്വീക്രിയത്തെ അതഃ താൻ പ്രതി एव ഉച്യത്തെ സമുദായശക്തിരേവ നൈയായികൈः കുത്ര സ്വീക്രിയത്തെ പങ്കജാദൗ പങ്കജശബ്ദേ സ്വീക്രിയത്തെ കുതഃ തത്ര ലക്ഷണാ ന സ്വീക്രിയത്തെ इति चेत् तत्र लक्षणा न सम्भवति शक्त्या यस्य अर्थस्य बोधः तस्य अन्वयाद्यनुभवति अन्वयानुभवत्या वा तात्पर्यानुभवत्या वा यत्र तात्पर्यानुभवतिः वा यत्र भवति तत्रैव लक्षणा स्वीक्रियते पङ्कजशब्दस्य पद्ममित्यर्थः पद्ममित्यर्थस्वीकारे पङ्केजातम् इति अवयवार्थस्वीकारेऽपि तत्र अवयवार्थस्य तात्पर्यानुभवतिः नास्ति कुतः पद्मं पङ्के जायते अस्माकं ज्ञानमस्ति अतः तत्र तात्पर्यानुभवतिः नास्ति तात्पर्यानुभवत्या अभावात् तत्र नैयायिकानामपि किं कर्तुं न शक्यते लक्षणा स्वीकर्तुं न शक्यते यत्र तात्पर्यानुभवतिः अथवा अन्वयानुभवतिः तत्रैव लक्षणा स्वीक्रियते अत्र तु अन्वयानुभवतिः नास्ति इत्यतः अत्र लक्षणस्वीकारः न भवति अतः नैयायिकैरपि किं वक्तव्यमेव पङ्कजशब्दात् समुदायशक्त्या पद्ममित्यर्थस्य बोधः इति वक्तव्यं तद्वत् राज्ञः पुरुषः इत्यत्रापि अस्तु इति तान् प्रति प्रश्नः नापि पङ्कजशब्दशक्ति पङ्कजशब्दवत् इति पङ्कजशब्दप्रतिद्वन्द्विता प्रतिद्वन्द्वि पङ्कजशब्दम् उदाहरणेन कृत्वा अथवा दृष्टान्तेन कृत्वा पङ्कजशब्दं दृष्टान्तेन कृत्वा राजपुरुषः इत्यत्रापि समुदाये अस्य शक्तिः अस्तु पङ्कजशब्दे यथा समुदायशक्त्या पद्मबोधः तद्वदत्रापि राज्ञः पुरुषः इति अवयवशक्तिं विना समुदायशक्त्या राजसम्बन्ध्यभिन्नपुरुषः इति अर्थस्य बोधः अस्तु इति चेत् इति पङ्कजशब्दप्रतिद्वन्द्विता शक्तिसाधिका तत्र व्यत्यासः उच्यते तत्र अवयवशक्तिम् अजानतोपि ततो बोधात् न च शक्त्यग्रहे लक्षणया तस्मात् विशिष्टार्थप्रत्ययः सम्भवति अत एव राजपदादि शक्त्यग्रहे राजपुरुषः इत्यादिषु न बोधः पङ्कजादि शब्दवत् न भवति राजपुरुषः इति तत्र भेदः वर्तते तत्र व्यत्यासः वर्तते तादृशव्यत्यासः तादृशबोधभेदः अत्र उच्यते तत्र इत्यस्य पङ्कजशब्दे पङ्कजशब्दात् यथा पद्मस्य बोधः तत्र अवयवशक्तिम् अजानतोपि इदं पङ्कजम् इत्युच्यते पङ्कजम् इदं पद्मं भवति पद्ममिति अस्य नाम इति सर्वे जानन्ति तत्र किं न आवश्यकं पङ्कजातत्वं पङ्कजनिकर्तृत्वं नाम अवयवार्थत्वं न आवश्यकम् अवयवार्थज्ञान अभावेऽपि पङ्कजशब्दात् पद्मस्य बोधः भवति अतः तत्र समुदायशक्तिः अस्तु समुदायशक्तिः स्वीक्रियते लक्षणाविरहादेव लक्षणा प्रतिपादयितुं न शक्यते इत्यतः एव नैयायिकैः तत्र समुदायशक्तिः स्वीक्रियते अन्यत्र कुत्रापि तैः समुदायशक्तिः न स्वीक्रियते एवं समुदायशक्त्या पद्ममित्यर्थः सिद्ध्यति तत्र अवयवार्थस्य आवश्यकता नास्ति अवयवार्थं विनापि पङ्कजनिकर्तृ इत्यर्थं विनापि पङ्कजशब्दात् पद्मस्य बोधो भवति एष एव व्यत्यासः तत्र अवयवशक्तिम् अजानतः अपि अवयवशक्तिम् अजानतः पङ्कजातं पङ्कजम् इति शक्तिः इति ज्ञानं यस्य नास्ति तस्यापि ततो बोधात् पङ्कजशब्दात् पद्मार्थस्य बोधात्
न च शक्त्यग्रहे लक्षणया तस्मात् विशिष्टार्थप्रत्ययः सम्भवति। पूर्वमेव उक्तं यदि शक्तिः नास्ति तर्हि तत्र किं न सम्भवति, लक्षणापि न सम्भवति। अत एव राजपदादि शक्त्यग्रहे राजपुरुष इत्यादिषु न बोधः। पङ्कजशब्दात् भेदः उच्यते। राजपद शक्त्यग्रहे अर्थात् राज्ञः पुरुषः इत्यत्र विग्रहवाक्ये पदद्वयं वर्तते। तयोः अर्थ अज्ञाने, तयोः अर्थज्ञानं विना राजपुरुषः इत्यस्य अर्थज्ञानं न सम्भवति। यथा पङ्कजशब्दात् विग्रहज्ञानं विना पङ्केजातम् इत्यर्थज्ञानं विना पद्मस्य बोधः जायते, तद्वत् राजपुरुषः इति समुदायात् राज्ञः पुरुषः इति विग्रहज्ञानाभावे, राजन् शब्दस्य अर्थज्ञानाभावे, पुरुषशब्दस्य अर्थज्ञानाभावे राजपुरुष इति शब्दात् अर्थज्ञानं न सम्भवति। अतः तत्र दृष्टान्तदार्ष्टान्तिकयोः भेदः वर्तते। राजपुरुष इत्येतत् केन तुल्यं न भवति, पङ्कजशब्देन तुल्यं न भवति। अतः शक्ति पङ्कजशब्दवत् इत्यपि वक्तुं न शक्यते इति नैयायिकाः। शक्ति पङ्कजशब्दवत् इति अन्ते अस्माभिः स्वीक्रियते एव, इदानीं सिद्धान्ते अस्ति एव। इदानीं नैयायिकमते उच्यते शक्ति पङ्कजशब्दवत् इति यदुक्तं तद् कुत्र न खडते, राजपुरुषः इत्यत्र न खडते इति तेषां मतम्। अत एव राजपदादिशक्त्यग्रहे राजपुरुष इत्यादिषु न बोधः। न च अथ इदमुच्यते राजपुरुषः इत्यादौ राजन् शब्दे एव राजसम्बन्धिनी लक्षणा स्वीक्रियते इत्युक्तम्। तादृशलक्षणस्वीकारेण सर्वत्र इष्टसिद्धिः न भवति इति इदानीम् उच्यते। न च इति तथा च पूर्वपक्ष उच्यते। पूर्वपक्षी कः? अत्र वैयाकरणः पूर्वपक्षी। नैयायिकानां पक्षः उच्यते। तत्र अस्माभिः चोद्यं क्रियते। किं? राजपुरुषः इत्यत्र लक्षणा अस्तु, लक्षणया इष्टं जायते, परन्तु समासे वृत्तौ सर्वत्र लक्षणया इष्टं न सिद्ध्यति। तत्र किं कर्तव्यम् इति तान् प्रति प्रश्नः। न च चित्रगुरित्यादौ लक्षणासम्भवेऽपि अषष्ट्यर्थबहुव्रीहौ लक्षणायाः असम्भवः बहुव्युत्पत्तिभञ्जनापत्तेरिति वाच्यम् इति न च वाच्यम्। कैः उच्यते? नैयायिकैः उच्यते इति न च वाच्यम्। तथा च किमत्र कः अत्र पूर्वपक्षः? चित्रगुः इत्यादौ राज्ञपुरुषः इत्यत्र अस्तु लक्षणा, चित्रगुः इत्यादौ षष्ट्यर्थबहुव्रीहौ तत्रापि लक्षणायाम् इष्टसिद्धिः। चित्राः गावः यस्य सः चित्रगुः, तत्र नैयायिकैः उच्यते चित्रगु इत्यत्र गोशब्दे लक्षणया चित्रगो स्वामिनः बोधः। चित्राः गावः यस्य सः चित्रगुः इत्यस्य इति शब्दस्य समस्तपदस्य चित्रगोस्वामी इत्यर्थः। तादृश अर्थः गोशब्दे लक्षणया सिद्ध्यति। गोशब्दे लक्षणया चित्रगु शब्दस्य चित्रगोस्वामी इत्यर्थः। तथा च चित्रशब्दः किमर्थः इति चेत् तत्र ताल्पर्यग्राहकत्वम् एव। चित्रशब्दस्य ताल्पर्यग्राहकत्वं, व्यञ्जकत्वं, द्योतकत्वम् एव इति नैयायिकानां मतम्। एवं राज्ञः पुरुषः इत्यादौ तद्वत् तत्र चित्राः गावः यस्य सः चित्रगुः इति षष्ट्यर्थ बहुव्रीहौ च लक्षणया इष्टं सिद्ध्यति।
പരന്തു അന്യത്ര കുത്രചിത് ലക്ഷണയ ഇഷ്ടം ന സിദ്ധ്യതി ഇത്യുച്യത്തെ. ലക്ഷണസംഭവേപി അഷഷ്ട്യർത്ഥ ബഹുവ്രീഹൗ. അഷഷ്ട്യർത്ഥ ബഹുവ്രീഹിഃ അത്ര ദ്വിതീയാർത്ഥ ബഹുവ്രീഹിഃ ഉദാഹരണത്വേന ദീയത്തെ. അഷഷ്ട്യർത്ഥ ബഹുവ്രീഹൗ ലക്ഷണായാः അസംഭവः. ലക്ഷണായാः അസംഭവः ലക്ഷണയാ ഇഷ്ടം ന സിദ്ധ്യതി. അതः ലക്ഷണ തത്ര ന സംഭവതി. ബഹുവ്യുൽപത്തിഭഞ്ജനാപത്തേः ലക്ഷണ ന സംഭവതി ഇതി. ലക്ഷണായാം സ്വീകൃതായാം ബഹു വ്യുൽപത്തിഭംഗാപത്തിഃ ബഹൂനാം വ്യുൽപത്തീനാം ഭഞ്ജനം നാശഃ സ്യാത് അയുക്തത സ്യാത്. അതः തത്ര ലക്ഷണ സ്വീകർത്തും ന ശക്യത്തെ. വ്യുൽപത്തിഭഞ്ജനം പശ്ചാത് ഉച്യത്തെ. തത്ര ഇതി വാച്യം. ഏവം ച പൂർവപക്ഷഃ കഥം ഇതി ചേത് അത്ര ഏവമുച്യത്തെ. പ്രാപ്തം ഉദകം യം സഹ പ്രാപ്തോദകഃ പ്രാപ്തോദകോ ഗ്രാമഃ ഇത്യുച്യത്തെ. ദ്വിതീയാർത്ഥ ബഹുവ്രീഹേഃ ഉദാഹരണം പ്രാപ്തം ഉദകം യം സഹ പ്രാപ്തോദകഃ ഇതി ഗ്രാമസ്യ വിശേഷണം. തഥാ ച തത്ര ഉദകകർതൃക പ്രാപ്തി കർമ്മ ഗ്രാമഃ ഇത്യർത്ഥഃ ആവശ്യകഃ. ഉദകകർതൃക പ്രാപ്തേഃ കർമ്മ ഭവതി ഗ്രാമഃ. അതः ഉദകകർതൃക പ്രാപ്തി കർമ്മ ഗ്രാമ ഇത്യർത്ഥഃ ആവശ്യകഃ. പരന്തു ലക്ഷണസ്വീകാരെ ഏതാദൃശാർത്ഥഃ ന സിദ്ധ്യതി. ഏതാദൃശാർത്ഥഃ ന സിദ്ധ്യതി. യദി ഏതാദൃശ അർത്ഥസിദ്ധ്യർത്ഥം തത്ര ലക്ഷണായാം പ്രയത്ന ക്രിയത്തെ തർഹി വ്യുൽപത്തിഭംഗഃ സ്യാത്. തഥാ ച ഉദകകർതൃക പ്രാപ്തികർമ്മ ഗ്രാമഃ ഇത്യർത്ഥഃ ആവശ്യകഃ. ലക്ഷണയാ ഏതാദൃശാർത്ഥഃ ന സിദ്ധ്യതി തദ്വക്ഷ്യത്തെ. ലക്ഷണയാ ഏതാദൃശാർത്ഥഃ സിദ്ധ്യതി. ഏതാദൃശാർത്ഥസിദ്ധ്യർത്ഥം തത്ര അർത്ഥവ്യത്യാസഃ അർത്ഥഭേദാദികം ക്രിയത്തെ തർഹി വ്യുൽപത്തിഭംഗഃ സ്യാത് ഇതി. തത്ര ഉച്യത്തെ. പ്രാപ്തോദക ഇത്യത്ര പ്രാപ്തശബ്ദേ ലക്ഷണ സ്വീക്രിയത്തെ. പ്രാപ്തശബ്ദേ ലക്ഷണ സ്വീകൃതായാം പ്രാപ്തികർമാഭിന്നഃ ഇത്യർത്ഥഃ സിദ്ധ്യതി. പ്രാപ്തശബ്ദേ ലക്ഷണ സ്വീകാരെ പ്രാപ്ത്യഭിന്ന കർമ്മ ഇത്യർത്ഥഃ സിദ്ധ്യതി. ഏവം പ്രാപ്ത്യഭിന്നകർമ്മം ഉദകം. പ്രാപ്ത്യഭിന്നകർമ്മം ഉദകം രാജസംബന്ധ്യഭിന്ന പുരുഷഃ ഇതിവത് പ്രാപ്തികർമാഭിന്നം ഉദകം ഇതി ബോധഃ ജായത്തെ. പ്രാപ്തികർമാഭിന്നം ഉദകം ഇതി ബോധേ ജാതേ തത്സംബന്ധി ഗ്രാമഃ. പ്രാപ്തികർമാഭിന്നം ഉദകം താദൃശ ഉദകസംബന്ധി ഗ്രാമഃ. താദൃശ ഉദകസംബന്ധി ഗ്രാമഃ ഇത്യേവാർത്ഥഃ സിദ്ധ്യതി. അസ്മാകം തു കീദൃശ അർത്ഥഃ ആവശ്യകः? ഉദകകർതൃക പ്രാപ്തികർമ്മ ഗ്രാമഃ ഇത്യർത്ഥः ആവശ്യകः. താദൃശ അർത്ഥः ന സിദ്ധ്യതി. പ്രാപ്തശബ്ദസ്യ ഉദകശബ്ദേന സഹ തത്ര പ്രാപ്തികർമാഭിന്ന ഉദകഃ തത്ര ലക്ഷണാസ്യ തത്ര തദസംബന്ധിനി ഗ്രാമേ അന്വയഃ. തഥാ ച പ്രാപ്തകർമാഭിന്നം ഉദകം തത്സംബന്ധി ഗ്രാമഃ ഇത്യർത്ഥः സ്യാത്. തത്സംബന്ധി ഗ്രാമ ഇത്യർത്ഥः സ്യാത്. ഏവം ലക്ഷണ സ്വീകാരേപി പൂർവോക്തരീത്യാ ഇഷ്ടഃ അർത്ഥഃ ന സിദ്ധ്യതി. തഥാ ച തദാനീം കർത്തരി വിഹിതസ്യ കൃതപ്രത്യയസ്യ കർമ്മണി ലക്ഷണ സ്വീകർത്തവ്യ സ്യാത്. കർത്തരി വിഹിതസ്യ കൃതപ്രത്യയസ്യ കർമ്മണി ലക്ഷണ സ്വീകർത്തവ്യഃ സ്യാത്. കഥം കർത്തരി കൃതപ്രത്യയഃ വിധീയത്തെ?
क्तप्रत्ययस्य कर्म एव अर्थः इति चेत् केषाञ्चित् धातूनां विषये कर्तरि अपि क्तप्रत्ययः विधीयते। अत्र गत्यर्थ कर्मक श्लिष शीङ स्था अस वस जन रुह जीर्यति इत्यादि धातूनां विषये क्तप्रत्ययः कर्तरि अर्थे विधीयते। अतः अत्र क्तप्रत्ययस्य कर्ता एव अर्थः। अत्र प्राप्तिः गत्यर्थः। अतः गत्यर्थ अर्थे विहितस्य गत्यर्थधातुयोगे कर्तरि अर्थे विहितस्य कर्मणि अर्थे लक्षणा स्वीकर्तव्या स्यात्। एवं क्तप्रत्ययस्य कर्मणि लक्षणायां स्वीकृतायां समानाधिकरणनामार्थयोः अभेदान्वयः। समानाधिकरणनामार्थयोः अभेदान्वयः इत्यनेन प्राप्तिकर्माभिन्नम् उदकम् इति अर्थः सिद्ध्यति। समानाधिकरणनामार्थयोः अभेदान्वये एव इति व्युत्पत्त्या उदकाभिन्न प्राप्तिकर्म इत्यर्थः सिद्ध्यति। उदकाभिन्न प्राप्तिकर्म इत्यर्थः सिद्ध्यति। तेनापि तदानीं किं न स्यात्? उदकस्य प्राप्तिकर्तृत्वं न स्यात्। उदकाभिन्न प्राप्तिकर्म इत्यर्थस्वीकारे उदकस्य प्राप्तिकर्तृत्वं न स्यात्। उदकस्य प्राप्तिकर्तृत्वं कर्तृत्वाय उदकशब्दस्य कर्तृत्वे अन्वये। कर्तृत्वं कस्य अर्थः? प्राप्तशब्दस्य अर्थः कर्तृत्वं। कुतः कर्तरि अत्र क्तप्रत्ययः विधीयते। तथा च प्राप्तः इति इत्यत्र प्राप्तशब्दस्य कर्तृत्वमस्ति। तादृशकर्तृत्वसम्बन्धेन उदकशब्दे अन्वयेतो व्युत्पत्तिभङ्गावतिः। कः व्युत्पत्तिभङ्गावतिः? प्राप्तः इति धात्वर्थः प्रपूर्वक आप्ल धातोः कर्तरि क्तप्रत्यये प्राप्त इति रूपम्। तथा च धात्वर्थः उदकमिति नामार्थश्च। धात्वर्थनामार्थयोः साक्षात् अभेदसम्बन्धः न भवति। साक्षात् भेदसम्बन्धः न भवति। धात्वर्थनामार्थयोः साक्षात् भेदसम्बन्धः न भवति। अभेदसम्बन्धः एव भवति। अत्र कर्तृर्थत्वं धातो उदकस्य कर्तृर्थत्वम् आवश्यकं तर्हि भेदान्वयः स्यात्। प्राप्त इति धात्वर्थः उदकमिति नामार्थः तयोः साक्षात् भेदान्वयः न भवति। साक्षात् भेदान्वयः न भवति इत्युक्तत्वात् विभक्तिद्वारा भेदान्वयः भवति। अत्र तु साक्षात् भेदान्वयः न भवति। अतः तस्य नियमस्य व्युत्पत्तेः भङ्गावतिः स्यात्। एवं च सर्वथा प्राप्तमुदकं यं सः प्राप्तोदकः प्राप्तोदको ग्रामः इत्यत्र एवंविध व्युत्पत्तिभङ्गात् लक्षणायाः असम्भव एव। लक्षणस्वीकारे उद्दिष्टम् अर्थं न सिद्ध्यतीति लक्षणायाः असम्भव एव भवति। यदि लक्षणा स्वीक्रियते तर्हि व्युत्पत्तिभङ्गावतिः। कुत्र लक्षणा स्वीक्रियते तर्हि प्राप्तस्य प्राप्तशब्दार्थस्य उदकशब्दार्थेन सह कर्तृत्वरूप अर्थः स्वीक्रियते तर्हि तत्र व्युत्पत्तिभङ्गावतिश्च। एवं लक्षणायाः असम्भवः। एवञ्च राज्ञः पुरुषः राजपुरुषः इत्यत्र लक्षणा अस्तु। चित्राः गावः यस्य सः चित्रगुः इत्यत्रापि लक्षणा अस्तु षष्ट्यर्थसमासे। तत्र कथं समर्थनं भवति इति चेत् चित्राः गावः यस्य सः तत्र चित्रशब्दस्य गोशब्देन सह
अभेदान्वयः चित्राभिन्ना गावः इति अथवा चित्राभिन्ना गौः इति अभेदान्वयः। तदनन्तरं चित्राभिन्नः गोस्वामी इति बोधः। अतः षष्ट्यर्थसमासे दोषः नास्ति इत्युक्तम्। अषष्ट्यर्थ बहुव्रीहौ तु प्राप्तम् उदगं यस्य सः प्राप्तोदगं यं सः प्राप्तोदगः इत्यादौ तु दोषः अस्ति, तत्र लक्षणा न सम्भवति। अतः सामान्येन उक्तौ राजपुरुषः इत्यादौ राजन् शब्दस्यैव राजसम्बन्धीत्यर्थे लक्षणा इति वक्तुं न शक्यते। तत्र दोषः यद्यपि नास्ति अन्यत्रापि दोषः वर्तते इत्यतः लक्षणस्वीकारे दोषः वर्तते इति। असम्भवः बहुविल्पत्तिभञ्जनावत्तेरिति वाच्यम् इति वाच्यम्। एतादृशदोषः अषष्ट्यर्थ बहुव्रीहौ दोषः अस्माभिः उच्यते, तत्र तैः उच्यते न वाच्यम्, एवं न वाच्यम्, तत्र दोषः न भवति। कुत्र प्राप्तः प्राप्तमुदगं यं सः प्राप्तोदगो ग्रामः, तत्र प्राप्तिकर्तृक उदग कर्मक ग्रामः इत्यादि बोधः स्यादेव इति नैयायिकैः उच्यते इति चेत् न इति। प्राप्तोदक इत्यादौ उदगपदे एव लक्षणा स्वीकारात्। पूर्वपदस्य यौगिकत्वेन तत्र लक्षणायाः धातु प्रत्यय तदर्थज्ञानसाध्यतया विलम्बितत्वात् प्रत्ययानां सन्निहितपदार्थगत स्वार्थबोधकत्व व्युत्पत्त्यनुरोधात् च एषः नैयायिकानाम् अभिप्रायः। प्राप्तोदक इत्यत्र प्राप्तशब्दे लक्षणा न स्वीक्रियते, प्राप्तशब्दे लक्षणा न स्वीक्रियते, अपि तु उदकशब्दे एव लक्षणा स्वीक्रियते। उदकशब्दे लक्षणायां स्वीकृतायाम् उदकप्राप्तिकर्म इत्यर्थे उदकशब्दस्य लक्षणा, तथा च उदकप्राप्तिकर्म ग्रामः इत्यर्थः सिद्ध्यति। अस्माकम् उदयप्राप्तिकर्म उदककर्तृक प्राप्तिकर्म ग्रामः इत्यर्थः आवश्यकः। तत्र प्राप्तिशब्दे लक्षणस्वीकारे बहुविल्पत्तिभञ्जनादिकम् उक्तम्। अतः नैयायिकैः उच्यते प्राप्तशब्दे लक्षणा न स्वीक्रियते अस्माभिः, अपि तु उदकशब्दे एव लक्षणा स्वीक्रियते। उदकशब्दे कस्मिन् अर्थे लक्षणा स्वीक्रियते? उदकप्राप्ति कर्म इत्यर्थे, उदकप्राप्तिकर्म इत्यर्थे लक्षणा स्वीक्रियते। तथा च प्राप्तिशब्दस्य को अर्थः इति चेत् तत्ताल्पर्यग्राहकः। तथा च उदकशब्दस्यैव उदकप्राप्तिकर्म इत्यर्थे लक्षणा प्राप्तशब्दः ताल्पर्यग्राहकः, तदानीं दोषः नास्ति इति एव। तत्र अयं संशयः, प्राप्तशब्दे लक्षणा न स्वीक्रियते, उदकशब्दे एव लक्षणा स्वीक्रियते इति कस्मात् उच्यते? तत्र किं कारणम् इति तत्प्रतिपाद्यते। उदकपदे एव लक्षणा स्वीकारात् पूर्वपदस्य प्राप्तपदस्य यौगिकत्वेन। प्राप्तपदं यौगिकं भवति। कथं यौगिकं भवति? प्रपूर्वाद् आप्लव्याप्तौ इति धातोः पूर्वोक्तेन सूत्रेण गत्यर्थाकर्मक इत्यादि सूत्रेण कदप्रत्यये प्राप्त इति रूपम्। एवं च तत्र धातोः ग्रहणम् आवश्यकं, प्रत्ययस्य ग्रहणम् आवश्यकं, तत्र कर्तृत्वम् आवश्यकम् इत्यादि रीत्या पूर्वपदस्य प्राप्तपदस्य यौगिकत्वेन तत्र लक्षणाया धातु प्रत्यय तदर्थज्ञान साध्यतया तत्र लक्षणायाः यदि तत्र लक्षणा स्वीक्रियते तर्हि तत्र किम् आवश्यकं? धातुज्ञानं, प्रत्ययज्ञानं,
തദർത്ഥജ്ഞാനം ച ആവശ്യകം. ആപ്ല ഇതി ധാതുഃ വർത്തതെ, പ്ര ഇത്യുപസർഗഃ വർത്തതെ, ക്ത ഇതി പ്രത്യയഃ വർത്തതെ. പ്രത്യയസ്യ ന കർമാർത്ഥത്വം അപിതു കർത്തൃർത്ഥത്വം ഗത്യർത്ഥ കർമ്മക ഇതി സൂത്രേണ വിധീയത്തെ ഇത്യാദി സർവം ജ്ഞാനം തത്ര ആവശ്യകം. അതഃ ഗൗരവം ഭവതി. അതഃ കുത്ര ലക്ഷണ സ്വീക്രിയത്തെ? ഉദകശബ്ദേ ഏവ ലക്ഷണ സ്വീക്രിയത്തെ ഇതി. പൂർവപദസ്യ യൗകികത്വേന തത്ര ലക്ഷണായ ധാതു പ്രത്യയ തദർത്ഥജ്ഞാന സാധ്യതയാ തേനൈവ സാധ്യതയാ ഏവമേവ സാധയിതും ശക്യത്തെ ഇത്യതഃ. കാരണത്വാത് ഇത്യർത്ഥഃ. ആവശ്യകത്വാത്, വിളംബിതത്വാത്. തത്ര ലക്ഷണായാം ജ്ഞാനം വിളംബിതമേവ സ്യാത്. വിളംബിതയാ ജ്ഞാനം സ്യാത്. ഉദകശബ്ദസ്യ ഉദകപ്രാപ്തി കർമ്മ പ്രാപ്തപദം താൽപര്യഗ്രാഹകം ഇത്യുക്തൗ തു ലാഘവമസ്തി. തത്ര വിളംബഃ നാസ്തി ഇതി ഭാവഃ. കിഞ്ച അപരം കാരണമപ്യുച്യത്തെ. പ്രത്യയാനാം സന്നിഹിത പദാർത്ഥഗത സ്വാർത്ഥബോധകത്വ വിൽപ്പത്തി അനുരോധാച്ച. അത്ര വിൽപ്പത്തി വർത്തതെ സന്നിഹിത പദാർത്ഥ പ്രത്യയാനാം സന്നിഹിത പദാർത്ഥഗത സ്വാർത്ഥബോധകത്വം. പ്രത്യയാനാം സന്നിഹിത പദാർത്ഥഗത സ്വാർത്ഥബോധകത്വം. പ്രത്യയാനാം സ്വാർത്ഥബോധകത്വം. കഥം? സന്നിഹിത പദാർത്ഥഗത സ്വാർത്ഥബോധകത്വം. എവഞ്ച അത്ര പ്രാപ്തം ഉദകം യം സഹ തത്ര ദ്വിതീയ പ്രത്യയഃ. തത്ര പ്രത്യയസ്യ സന്നിഹിതം പദം ഭവതി ഉദകശബ്ദഃ. ഉദകശബ്ദഃ ദ്വിതീയാരൂപ പ്രത്യയസ്യ സന്നിഹിതം ഭവതി. അതഃ കർമ്മവാചകസ്യ പ്രത്യയസ്യ സമീപഗതേന ഉദകശബ്ദാർത്ഥേന സഹൈവ അർത്ഥബോധഃ. പ്രത്യയഃ സമീപഗത അർത്ഥേന സഹ സ്വാർത്ഥം ബോധയതി ഇത്യുച്യത്തെ. തഥാ ച അത്ര കർമ്മപ്രത്യയഃ ഭവതി, അമ്മ ഇതി പ്രത്യയഃ ഭവതി. തസ്യ സമീപേ വർത്തമാനം പദം ഉദകമിതി. അതഃ ഉദകശബ്ദാർത്ഥേന സഹിതമേവ അമ്മ ഇതി കർമ്മപ്രത്യയസ്യ ബോധഃ ഭവതി. അത ഉച്യത്തെ അതോപി ഹേതോഃ ഇതി വ്യുൽപ്പത്തിഃ വർത്തതെ ഇത്യതഃ അതോപി ഹേതോഃ ഉദകശബ്ദേ ഏവ ലക്ഷണ സ്വീക്രിയത്തെ നതു പ്രാപ്തശബ്ദേ ഇതി. പ്രത്യയാനാം സന്നിഹിത പദാർത്ഥഗത സ്വാർത്ഥബോധകത്വ വിൽപ്പത്തി അനുരോധാച്ച. അത്ര അയം സംശയഃ. ഏവം തർഹി ഘടാദിപദേ ച അതിരിക്താശക്തിഃ കൽപ്യമാന പ്രത്യേകം വർണ്ണേഷു ബോധകത്വേപി വിശിഷ്ടേ കൽപ്യത്തെ വിശിഷ്ടസ്യൈവ സങ്കേതിതത്വാത്. തദാനീം സംശയഃ സ്യാത്. ഘടശബ്ദേ പ്രത്യേകം വർണ്ണാനാം അർത്ഥവത്വം. അന്തിമവർണ്ണ ഉച്ചാരണേന അർത്ഥഃ ജ്ഞായതേ. അന്തിമവർണ്ണ ഉച്ചാരണേന ടകാരോത്തര അകാരസ്യ ഉച്ചാരണേന അർത്ഥബോധഃ. തഥാ ച ഘടഃ ഇത്യത്ര പ്രഥമാന്തർത്ഥഃ ടകാരോത്തര അകാര അർത്ഥേന സഹിതൈവ ഭവതി. ഇതി ദോഷഃ സ്യാത് ഇതി അസ്മാഭിः ചോദനീയം വർത്തതെ. തദാനീം തൈः ഉച്യത്തെ തത്ര തഥാ ന ഭവതി. ഘടഃ ഇത്യാദൗ യദ്യപി പ്രതിവർണം അർത്ഥവത്വം വർത്തതെ. പ്രതിവർണം അർത്ഥവത്വം ഉക്ത്വാ അന്ത്യവർണ്ണ ഉച്ചാരണേനൈവ അർത്ഥബോധഃ ജായത്തെ. തഥാപി തത്ര സമുദായസ്യൈവ ബോധകത്വം അന്ത്യവർണ്ണസ്യ ന ബോധകത്വം. യദ്യപി അന്ത്യവർണ്ണ ഉച്ചാരണേന ബോധഃ ജായത്തെ തദസ്തു. തഥാപി ഘടശബ്ദവാച്യ ഏവ ഘടപദാർത്ഥഃ. ഘടശബ്ദ ഏവ ഘടം ബോധയതി.
अतः खडपदार्थस्य खडपदे एव शक्तिः न तु अन्त्यवर्णे शक्तिः इति तेषां समाधानं। समाधानमेव अत्र उच्यते। खडादिपदे च अतिरिक्ता शक्तिः खडपदार्थं बोधयति। खडपदस्य खडपदार्थे शक्तिः इत्येवं रीत्या न तु अन्त्यवर्णस्य शक्तिः इत्येवं रीत्या अतिरिक्ता शक्तिः कल्प्यमाना शक्तिः एव उक्तः। खडपदं खडपदार्थे शक्तम् इति, कम्बुग्रीवादिमत्पदार्थे शक्तम् इति। कल्प्यमाना प्रत्येकं वर्णेषु बोधकत्वेपि, वर्णेषु प्रत्येकम् अर्थबोधकत्वे अपि विशिष्टे कल्प्यते। विशिष्टे एव शक्तिः कल्प्यते। यद्यपि प्रतिवर्णम् अर्थबोधकत्वं वर्तते, तथापि शक्तिः कुत्रैव बोध्यते, समुदाये एव शक्तिः बोध्यते इति। विशिष्टस्यैव सङ्केतितत्वात् प्रकृते च अत्यन्तसन्निधानेन प्रत्ययान्वय सौलभ्याय उत्तरपदे एव लक्षणा कल्प्यते इति विशेषः। अत्र लक्षणाकल्पनायां तु प्रकृते च अम्मप्रत्ययेन अत्यन्तं समीपं वर्तते उदकशब्दः, अतः तत्र लक्षणा स्वीक्रियते इत्युक्तं। तत्र च प्रकृते च अत्यन्तसन्निधानेन, अम्मप्रत्ययेन अत्यन्तसन्निधानेन प्रत्ययान्वयसौलभ्यात्, प्रत्ययस्य अन्वयः सुलभं भवति, सौलभ्यात् उत्तरपदे एव लक्षणा कल्प्यते। उदकपदे एव लक्षणा कल्प्यते। उदकपदस्य च उदकप्राप्तिकर्म इत्यर्थः। प्राप्तशब्दः ताल्पर्यग्राहकः, तथा च उदककर्म प्राप्तिग्राम इत्युक्तौ दोषः नास्ति इति तेषाम् अभिप्रायः। तथा च द्वितीयाद्यर्थबहुव्रीहौ प्राप्तोदको ग्रामः इत्यत्र दोषः स्यात्, लक्षणस्वीकारे दोषः स्यात्। अतः लक्षणायाः सम्भवः नास्ति इति वैयाकरणैः उक्ते, तैः नैयायिकैरुच्यते तत्र प्राप्तिशब्दे लक्षणस्वीकारे एव दोषः। अस्माभिः तु प्राप्तिशब्दे लक्षणा न स्वीक्रियते, उदकशब्दे एव लक्षणा स्वीक्रियते, तत्र कारणं च वर्तते इति। लक्षणा कल्प्यते इति विशेषः। स्वीकृतं च खडादिपदेषु अपि चरमवर्णस्यैव वाचकत्वं मीमांसकं मन्यैः इत्याहुः नैयायिकाः मीमांसकाश्च। खडः इत्यादौ अन्त्यवर्णेनैव खडस्य बोधः भवति इत्यादि उक्तं। तदपि केषाञ्चित् मते युक्तो भवति इत्युच्यते। स्वीकृतं च खडादिपदेष्वपि चरमवर्णस्यैव वाचकत्वं, खडादिपदेष्वपि चरमवर्णस्यैव वाचकत्वं मीमांसकं मन्यैः स्वीकृतं। मीमांसकं मन्यैः इत्युक्तत्वात् मीमांसकम् आत्मानं मन्यते इति मीमांसकं मन्यः, तत्र परिहासद्योतकत्वं वर्तते नैयायिकानां वाचि। तथा च नैयायिकानां वाचि किं नास्ति, चरमवर्णेन बोधकत्वं नास्ति, चरमवर्णे शक्तिः नास्ति, समुदाये एव शक्तिः नास्ति, अतः मीमांसकं मन्यैः इत्युक्तम्। एवं च नैयायिकैः किं साधितम् इदानीं प्राप्तोदको ग्रामः इत्यादौ दोषः नास्ति। अतः समासे समुदाये शक्तिः मास्तु, अवयवेषु
ലക്ഷണ സ്വീക്രിയത്തെ ഇതി. ലക്ഷണയാ ഏവ സർവം ഇഷ്ടം പൂർവോക്തരീത്യാ ജായത്തെ ഇതി. തത്ര ഉച്യത്തെ അസ്മാഭിः അത്ര ഉച്യത്തെ സമാസേ ശക്തി അസ്വീകാരെ വിശിഷ്ടസ്യ അർത്ഥവത്വ അഭാവേന പ്രാതിപദികത്വം ന സ്യാത്. അതയേവ അർത്ഥവത് സൂത്രേ ഭാഷേ അർത്ഥവദതി കിം അർത്ഥവതാം സമുദായോ അനർത്ഥകഃ ദശദാഡിമാനി ഷഡഭൂപാഃ കുണ്ഡം അജാജിനം ഇതി പ്രത്യുദാഹൃതം. അത്ര ഉച്യത്തെ കിമുച്യത്തെ സമാസേ ശക്തി അസ്വീകാരെ വിശിഷ്ടസ്യ അർത്ഥവത്വ അഭാവേന പ്രാതിപദികത്വം ന സ്യാത്. യദി സമാസേ സമുദായേ ശക്തിഃ ന സ്വീക്രിയത്തെ സമാസസ്യ ശക്തിഃ ന സ്വീക്രിയത്തെ തർഹി സമാസസ്യ പ്രാതിപദികത്വം ന സ്യാത് ഇതി. സമാസസ്യ പ്രാതിപദികസംജ്ഞാ ന സ്യാത് ഇതി. കുതഃ സമുദായസ്യ കുതഃ സമാസസ്യ പ്രാതിപദികസംജ്ഞാ ന സ്യാത് ഇതി ചേത് തസ്യ അർത്ഥവത്വ അഭാവാത്. സമുദായസ്യ അർത്ഥവത്വം നാസ്തി ഇതി ഇദാനീം നൈയായികൈഃ ഉച്യത്തെ. ഏവഞ്ച രാജപുരുഷഃ ഇതി സമുദായസ്യ അർത്ഥവത്വം നാസ്തി. ഘടകാനാമേവ അർത്ഥവത്വം സമുദായസ്യ അർത്ഥവത്വം നാസ്തി. സമുദായസ്യ അർത്ഥവത്വ അഭാവേ അർത്ഥവദധാതുരപ്രത്യയ പ്രാതിപദികമിതി സൂത്രേണ സമുദായസ്യ സമാസസ്യ പ്രാതിപദികസംജ്ഞാ ന സിദ്ധ്യതി ഇതി ദോഷഃ. സമാസേ ശക്തി അസ്വീകാരെ യദി സമാസേ സമുദായേ ശക്തിഃ ന സ്വീക്രിയത്തെ തർഹി വിശിഷ്ടസ്യ അർത്ഥവത്വ അഭാവേന രാജ്ഞഃ പുരുഷഃ രാജപുരുഷഃ ഇതി സമുദായസ്യ വിശിഷ്ടസ്യ അർത്ഥാഭാവേന അർത്ഥവദധാതുഃ ഇതി സൂത്രേണ പ്രാതിപദികസംജ്ഞാ ന സ്യാത്. അതഃ സമുദായസ്യ പ്രാതിപദികസംജ്ഞാ സിദ്ധ്യർത്ഥം അർത്ഥവത്വം ആവശ്യകം. അർത്ഥവത്വ സമ്പാദനായ ച സമുദായേ ശക്തിഃ സ്വീകർത്തവ്യഃ ഇതി ഭാവഃ. അഭാവേന പ്രാതിപദികത്വം ന സ്യാത്. അതയേവ അർത്ഥവത് സൂത്രേ ഭാഷ്യേ അർത്ഥവദിതി കിം അർത്ഥവതാം സമുദായോ അനർത്ഥകഃ ദശദാഡിമാനി ഷഡഭൂപാഃ കുണ്ഡം അജാജിനം ഇതി പ്രത്യുദാഹരണം. അർത്ഥവദധാതുരപ്രത്യയ പ്രാതിപദികം ഇതി സൂത്രസ്യ വ്യാഖ്യാനാവസരെ അർത്ഥവദിതി കിം ഇതി പ്രശ്നഃ. അർത്ഥവദിതി കിം അർത്ഥവത് ശബ്ദസ്യ കിം പ്രയോജനം അധാതുഃ അപ്രത്യയഃ പ്രാതിപദികം ഇത്യേവ അസ്തു. അർത്ഥവത് പദസ്യ കിം പ്രയോജനം ഇതി പ്രശ്നേ അർത്ഥവത് പദാഭാവേ യദ്യപി അവയവാനാം അർത്ഥവത്വം അസ്തി തഥാപി സമുദായസ്യ അർത്ഥവത്വം ന സ്യാത്. യദ്യപി അവയവാനാം അർത്ഥവത്വം അസ്തി തഥാപി സമുദായസ്യ അർത്ഥവത്വം ന സ്യാത്. തത്ര രാജ്ഞഃ ഇത്യസ്യ അർത്ഥവത്വം വർത്തതെ പുരുഷഃ ഇത്യസ്യാപി അർത്ഥവത്വം വർത്തതെ തഥാപി രാജപുരുഷഃ ഇതി സമുദായസ്യ അർത്ഥവത്വം ന സ്യാത്. അവയവാനാം അർത്ഥവത്വം അസ്തി തർഹി സമുദായസ്യ അർത്ഥവത്വം കുതോ ന ഭവതി ഇതി സംശയേ തത്ര ദൃഷ്ടാന്തഃ ഉക്തഃ. ദശദാഡിമാനി ഷഡഭൂപാഃ കുണ്ഡം അജാജിനം പലലപിണ്ഡഃ ഇത്യാദി. തത്ര ഉച്യത്തെ യദ്യപി ദശ ഇതി സമുദായ ഇതി പദാനാം ദശ ഇത്യാദി പദാനാം ദശശബ്ദസ്യ അർത്ഥഃ അസ്തി. ദാഡിമ ഫലവിശേഷഃ തസ്യ അർത്ഥഃ അസ്തി. അജാജിനം അജസ്യ അജായാവ അജിനം ഇത്യാദി അർത്ഥഃ. അഭൂപഃ മോദകവിശേഷഃ ഇത്യാദി തത്ര പദാനാം അർത്ഥവത്വം അസ്തി. പരന്തു ദശദാഡിമാനി കുണ്ഡം അജാജിനം ഇത്യാദി സമുദായസ്യ തു തത്ര അർത്ഥവത്വം നാസ്തി. കുത ഇതി ചേത് തയോഃ പരസ്പരം ആകാംക്ഷ നാസ്തി. തേഷാം ബഹൂനാം പദാനാം തത്ര പരസ്പരം ആകാംക്ഷ നാസ്തി ഇത്യതഃ തയോഃ അന്വയബോധഃ നാസ്തി. തേഷാം
अर्थोऽपि नास्ति। तथा च अवयवानाम् अर्थवत्वम् अस्ति इत्यत एव हेतोः समुदायस्य अर्थवत्वम् अस्ति इति वक्तुं न शक्यते। परस्परम् आकाङ्क्षायां परस्परम् अन्वयेन अर्थबोधकत्वं यत्र तत्रैव समुदायस्य अर्थवत्वम्। अतः पूर्वोक्त उदाहरणे लौकिक उदाहरणे पदानां प्रत्येकं प्रत्येकं यद्यपि अर्थवत्वम् अस्ति तथापि तत्र समुदायस्य अर्थवत्वं नास्ति। तद्वत् अत्रापि राज्ञः इत्यस्य अर्थवत्वम् अस्ति, पुरुषः इत्यस्य अर्थवत्वम् अस्ति, तथापि राजपुरुष इति समुदायस्य अर्थवत्वं न स्यात्। अर्थवत्व अभावे प्रातिपदिकत्वमपि न स्यात् इति दोषोपन्यासः। अर्थवदां समुदायो अनर्थकः, अर्थवदां पदानां समुदायः अनर्थकः पूर्वोक्त दृष्टान्तवत्। समुदाय अनर्थकः दशदाडिमानि इत्यादि इति प्रत्युदाहरणम्। एवं च राजपुरुषपदयोः त्वन्मते प्रत्येकम् अर्थवत्वेपि समुदायस्य दशदाडिमानि वद अनर्थकत्वात् प्रातिपदिकत्व अनापत्तेः। एवं च राजपुरुषादेः प्रत्येक शब्दानां त्वन्मते नैयायिकमते व्यपेक्षावादी मते प्रत्येकम् अर्थवत्वेपि, प्रत्येकम् अर्थवत्वं न केवलं व्यपेक्षावादी मते, प्रत्येकम् अर्थवत्वेपि त्वन्मते व्यपेक्षावादी मते समुदायस्य अर्थो न स्यात्। दशदाडिमानि इत्यत्र इत्यादौ यथा समुदायस्य अर्थवत्वं नास्ति तद्वत् अत्रापि राजपुरुषः इत्यादावपि यद्यपि पदानां प्रत्येकं प्रत्येकम् अर्थवत्वम् अस्ति तथापि समुदायस्य अर्थवत्व अभावात् तत्र प्रातिपदिकसंज्ञा न स्यात् इति। प्रत्येकम् अर्थवत्वेपि समुदायस्य दशदाडिमादिवत् अनर्थकत्वात् प्रातिपदिकत्व अनापत्तेः। न च कृत्तथित इति सूत्रे समासग्रहणात् तत्संज्ञेति वाच्यं। तस्य नियमार्थतायाः भाष्यकृतैव प्रतिपादितत्वात् अन्यथा सिद्धिं विना नियम अयोगात्। अत एव राज्ञपुरुषो देवदत्तः पचति इत्यादि वाक्यस्य मूलकेनोपदंशम् इत्यादेश्च न प्रातिपदिकत्वम्। अत्र उच्यते नैयायिकैः अर्थवदधातुरप्रत्यय प्रातिपदिकम् इति सूत्रेण राजपुरुषशब्दस्य प्रातिपदिकत्वं मास्तु। समासस्य अर्थवदधातुरप्रत्यय प्रातिपदिकम् इति सूत्रेण प्रातिपदिकत्वं मास्तु। कृत्तथितसमासश्च इति उत्तरसूत्रं वर्तते। कृत्तथितसमासश्च इति उत्तरसूत्रं वर्तते। तेन च कृदन्तस्य तथितान्तस्य समासस्य च प्रातिपदिकसंज्ञा विधीयते इति तेषाम् अभिमानः। प्रातिपदिकसंज्ञा विधीयते, कृदन्तस्य तथितान्तस्य समासस्य च प्रातिपदिकसंज्ञा भवति। एवं च राजपुरुष इत्यादौ समुदायस्य अर्थवत्व अभावात् अनेन सूत्रेण अर्थवदधातुरप्रत्यय प्रातिपदिकमिति सूत्रेण प्रातिपदिकसंज्ञा अलाभेपि कृत्तथितसमासश्च इति सूत्रेण प्रातिपदिकसंज्ञा सुलभा। अतः को दोषः इति तेषां संशयः। न च कृत्तथित इति सूत्रं सूत्रे समासग्रहणात् तत्संज्ञा इति वाच्यं। तत्संज्ञा प्रातिपदिकसंज्ञा। उत्तरसूत्रं वर्तते कृत्तथितसमासश्च इति उत्तरसूत्रं वर्तते। तेनैव सूत्रेण समासस्य प्रातिपदिकसंज्ञा भवति। अत्र अर्थवत्व अभावात् प्रातिपदिकसंज्ञा न स्यात् तर्हि मास्तु इति संशयः। न च कृत्तथित इति सूत्रे समासग्रहणात् तत्संज्ञा इति वाच्यं। तस्य नियमार्थतायाः भाष्यकृतैव प्रतिपादितत्वात् तेन सूत्रेण समासस्य प्रातिपदिकसंज्ञा न विधीयते। नियमार्थमेव तत्र समासग्रहणम्
इति भाष्यकृता उक्तम्। तथा हि अर्थवदधातुरप्रत्ययप्रातिपदिकम् इति सूत्रादनन्तरं कृत्तथितसमासश्च इत्युक्तम्। तत्र कृत्त तथितः च प्रत्ययौ तेन च कृदन्तस्य तथितान्तस्य च ग्रहणं भवति। अर्थवदधातुरप्रत्ययप्रातिपदिकम् इत्युच्यते। अर्थवदधातुः अप्रत्ययः प्रातिपदिकं प्रत्ययं प्रत्ययान्तं च वर्जयित्वा प्रातिपदिकसंज्ञा विधीयते। अतः कृदन्तस्य तथितान्तस्य च प्रत्ययान्तत्वात् पूर्वसूत्रेण प्रातिपदिकसंज्ञा न सिद्ध्यति। तत्र कृत्तथितसमासश्च इति सूत्रं विध्यर्थं भवति। कृत्तथितसमासश्च इत्यत्र कृत्त तथितश्च प्रत्ययौ पूर्वसूत्रे अर्थवद अधातुः अप्रत्ययप्रातिपदिकम् अप्रत्ययशब्देन प्रत्ययस्य प्रत्ययान्तस्य च ग्रहणं तथा च धातुं प्रत्ययं प्रत्ययान्तं च वर्जयित्वा अर्थवद शब्दस्वरूपं प्रातिपदिकसंज्ञं भवति इत्युच्यते। अत्र तु कृदन्तं तथितान्तत्वं च वर्तते। अतः पूर्वसूत्रेण अप्राप्तौ कृदन्तस्य तथितान्तस्य च कृत्तथितसमासश्च इति सूत्रेण प्रातिपदिकसंज्ञा विधीयते। समासस्य ग्रहणं तु तत्र न आवश्यकम्। समासे कृते अवयवानां सुबां लुक् भवति। तदनन्तरं कृत्तथितसमासश्च इति सूत्रेण अस्तु तत्र पुनः प्रातिपदिक केनापि सूत्रेण अस्तु पुनः प्रातिपदिकसंज्ञायां तदनन्तरं सुबुल्पत्तिः तदनन्तरं तस्य पदत्वम् इति। तत्र समासस्य पूर्वोक्तरीत्या समासस्य घटकसुभां लुक् तथा च समासः प्रत्ययान्तः न भवति। पुनः सुबि कृते एव पदत्वादिकं सिद्ध्यति। इदानीं राजन ङस पुरुषः सु राज्ञपुरुषः इति लौकिकविग्रहः राजन ङस पुरुषः सु इति अलौकिकविग्रहः षष्टिशेष इति षष्टि इति सूत्रेण समासः। समासानन्तरं कृत्तथितसमासश्च इति प्रातिपदिकसंज्ञायां सुबो धातु प्रातिपदिकयोः इति सूत्रेण ङस सु इति प्रत्यययोः लोपः केवलं राजपुरुष इत्येव तिष्ठति। राजपुरुष इत्येव वर्तते। तदानीं च तस्य प्रत्ययान्तत्वं वा प्रत्ययत्वं वा नास्ति। अतः केनैव प्रातिपदिकसंज्ञा सिद्ध्यति। अर्थवदधातुरप्रत्ययप्रातिपदिकमिति सूत्रेणैव प्रातिपदिकसंज्ञा सिद्ध्यति। अतः उत्तरसूत्रे समासग्रहणं नियमार्थं भवति। उत्तरसूत्रे समासग्रहणं नियमार्थं भवति। समासे पूर्वोक्तरीत्या राजन ङस पुरुषः सु इति स्थिते समासे कृते तत्र प्रातिपदिकसंज्ञायां सुबो धातु प्रातिपदिकयोः इति सूत्रेण सुबो लुक् लुकि कृते राजपुरुष इत्येव शिष्यते। तत्र राजपुरुष इत्यस्य प्रत्ययान्तत्व अभावात् पूर्वसूत्रेण अर्थवदधातुरप्रत्ययप्रातिपदिकमिति सूत्रेण एव प्रातिपदिकसंज्ञायां सिद्धायां कृत्तथितसमासश्च इति सूत्रे समासग्रहणं व्यर्थम्। समासग्रहणस्य वैयर्थ्यात् अथवा पूर्वसूत्रेण एव सिद्धत्वात् सिद्धे सत्यारम्भो नियमाय इति। सिद्धे सत्यारम्भो नियमाय पूर्वसूत्रेण एव सिद्धत्वात् पुनः अत्र समासग्रहणं क्रियते इति समासग्रहणं नियमार्थं भवति। सङ्घाते पूर्वभागः पदं तत्र प्रातिपदिकसंज्ञा भवति तर्हि समासस्यैव तेन वाक्यस्य न